महत्वाचा निर्णय महायुतीच्या दृष्टीने हा. रावसाहेब ठाकरे यांनी जे काय आता महायुतीला पाठिंबा दिला त्याचं प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. हम्म, त्याने एक वैचारिक भूमिका त्या ठिकाणी मांडली हम्म, आणि ती मांडत असतानाच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये उद्याच्या भवितव्याला तरुणाईला ताकद आणि शक्ती मिळावी अशापैकी जी अपेक्षा व्यक्त केली. हम्म. मला असं वाटतं की राज्यातलं महायुतीचं सरकार असेल, देशामधलं पुन्हा इंडियाचं सरकार ज्यावेळेला येणार आहे त्यावेळेला त्यांच्या अपेक्षेची पूर्तता करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होईल. पण अत्यंत चांगला, योग्य आणि वैचारिक निर्णय घेतल्याबद्दल मी रावसाहेब ठाकरे यांचे मनापासून अभिनंदन करतो. तटकरेजी, आता मी प्रश्न तोच विचारत होतो की राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख या अर्थानं केलाय की मनसेने महायुतीत सहभागी व्हावं असं आवाहन, अशी साथ दोघांनीही घातली. पण अजित पवारांचा उल्लेख त्यांनी या बाबतीत केलेला नाहीये. तर अजितदारांची नेमकी याबाबत भूमिका काय? नाही, असं आहे की भाषणाच्या ओघामध्ये त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख ती वस्तुस्थिती आहे. आणि अजितदादांची सुद्धा पहिल्यापासूनची भूमिका तीच असणार आहे. त्याच्यामध्ये आमची काही वेगळी भूमिका असण्याचं काही कारण त्या ठिकाणी असू शकत नाही. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला महायुती म्हणून जो निर्णय या ठिकाणी राज ठाकरेंनी जो काही जाहीर केलेला आहे तो आम्हा सर्वांच्यासाठी अत्यंत स्वागतार्ह आहे. पण तुमचं अजित पवार हे भाजपसोबत महायुतीसोबत येण्यापूर्वी जेव्हा राज ठाकरेंच्या काही सभा झाल्या होत्या तेव्हा त्यांनी अजितदारांवर सडकून टीका केली होती, नक्कल सुद्धा केली होती अजितदारांची. तर हे मतभेद सुद्धा दूर होतील, झालेत? एक असं आहे की आज त्यांनी मांडलेली भूमिका एका विचारावरती त्या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. मतमतांतर राजकारणामध्ये अनेक वेळेला एक वैचारिक लढाई त्या ठिकाणी होत असते आणि राज ठाकरेंच्या स्वभावाप्रमाणे अनेक वेळेला ते त्यांच्या पद्धतीने टीका टिप्पणी करत असतात. पण ज्या वेळेला राष्ट्राचा विचार येतो, राष्ट्रहित त्यांच्या समोर येतं, राज्याचा विचार येतो, अशा वेळेला सर्वांनी एकत्रित होऊन राज्याला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे अशी त्यांनी भावना व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याचं स्वागत आहे. पण तटकरेजी, मनसे म्हणजे राज ठाकरे आणि महायुतीतले वेगवेगळे पक्ष जे आहेत, भाजप असेल किंवा शिवसेना असेल, दोन्हीमध्ये समन्वय राहावा यासाठी भाजपचे नेते सुद्धा किंवा शिवसेनेचे नेते सुद्धा राज ठाकरेंची भेट घेतात. पण राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांनी गेल्या काही दिवसात राज ठाकरेंची भेट घेतल्याची बातमी किंवा तसं काही दिसलेलं नाहीये. तर हा समन्वय योग्य पद्धतीने राहावा यासाठी आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते राज ठाकरेंची भेट घेणार आहेत, चर्चा करणार आहेत? नाही, निश्चितच त्यांनी आज भूमिका मांडल्याच्या नंतर आपण जे म्हणताय तशा पद्धतीने समन्वयाची आवश्यकता नक्कीच राहील. आज महायुतीमध्ये समन्वय आहे म्हणून आम्ही वेगवेगळ्या समन्वयकांची सुद्धा त्या ठिकाणी नियुक्ती केलेल्या आहेत. आमचे 3 पक्ष आहेत आणि आमचे जे काही घटक पक्ष आहेत 10-11 घटक पक्ष त्यांच्याशी समन्वय करण्याची सुद्धा. राज ठाकरे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक वरिष्ठ नेता जरूर मी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या जवळ उद्या बोलेन, मी आदरणीय प्रफुल्ल पटेल यांच्याजवळ सुद्धा बोलेन आणि आमच्यापैकी कोणतरी वरिष्ठ नक्कीच त्यांची या संदर्भामध्ये जी काय विस्तृतपणाने चर्चा करून जी काय पुढची वाटचाल करायचं आहे ते करण्याचं सुद्धा काम उद्याच्या कालावधीमध्ये निश्चित त्या ठिकाणी होईल. तटकरेजी, राज ठाकरेंनी पाठिंबा दिलाय पण त्यांनी प्रचार सुद्धा महायुतीच्या उमेदवाराचा करावा अशी अपेक्षा आहे तुम्हाला? त्यांनी जी आता भावना जी व्यक्त केली, जे काही मी शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांचं भाषण या ठिकाणी ऐकलं, कारण दिवसभर मी सुद्धा माझ्या प्रचारामध्ये व्यस्त होतो, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ते महाराष्ट्राभर फिरणार आहेत. स्वाभाविकपणे त्याचं स्वागत सर्वजण निश्चितपणे त्या ठिकाणी करतील. महायुतीचे सर्व उमेदवार असतील, महायुतीचे सर्व पक्ष असतील. ठीक आहे. सुनील तटकरेजी, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, राज्याच्या राजकारणातली आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी. भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार आता फोनवरून आपल्या सोबत आहेत. सुधीर,